आणि मग परत झोपते. मणी, ए मणी, मणी, ए मणी, चल उठ, थोडस जेवून घे, औषध पण घ्यायचंय, उठ. मणी सर उठा. आपल्याला काय झालेलं नाही. मी काही केलेलं नाही. मला गोळ्या औषध नको. हो मणी, तुला काही झालेलं नाहीये, पण औषध तर घ्यायला हवं ना. डॉक्टरने औषध दिले, मग तू खाशील, मग लवकर बरा होशील, हो की नाही. थोडस जेवून घे, औषध खा, मग परत झोपी. हात नाही लावायचा. हो मणी सर, थोडं जेवून घ्या, औषध घ्या आणि मग आराम करा, बरं वाटेल तुम्हाला. जमारी, मी सकाळी झोपलो ते थेट रात्री उठलोय. त्या डॉक्टरने अशी काय गोळी दिली होती मला? नशा विषा झाली काय मला? आधीच भूक मेली. नाही, भूक नाही मला. असं म्हणून कसं चालेल मणी? औषध घ्यायचंय ना, मग जेवायला नको का? औषध घेतलं तर बरा होशील ना. तोंड उघड पटकन. नाही, मला खरंच भूक नाही. उघड म्हटलं ना, घे. बस आता माझं पोट भरलं, आता नको मला. बरं, मी झोपू का? मला झोप येते. नाही, तुम्ही झोपाच. पण मी काय म्हणत होते, मणी सर, आता इथून पुढे तुम्ही अजिबात स्ट्रेस घेऊ नका. जे काही आहे ना ते मी आणि वॉर्डन मॅडम बघून घेऊ. तुम्ही फक्त आराम करा. हे घे औषध. तेव्हा गोळ्या नको, मला चक्कर येते, मला कसं तरी होत. अरे नाही म्हणून कसं चालेल, औषध तर घ्यायलाच पाहिजे ना. नाही, नको. नाही, डॉक्टरांनी दिली आहेत ना, तुला बरं व्हायचंय ना, घे पटकन. सावकाश. आणि आता झोप. तुला माहितीये म्हणी, फातिमा आणि जेस्सी औषध घ्यायचं म्हणलं ना की पळून जायचे. अरे मग त्यांना पकडून आणायचं, मग जबरदस्ती त्यांना औषध पाजायचं, आणि मग जो काय तमाशा करायचे ना, तुला आठवते? हो, आणि मग मॅमला थँक्यू म्हणायच्या आणि चॉकलेट द्यायच्या. हा, मस्का मारायच्या. मणी सर, नुसती फातिमा आणि जेसी नाही, बाकीच्या मुली औषध घ्यायला नाटकं करायच्या. औषध म्हटलं की काय होतं तेच कळत नाही. ह्याला बघ ना. मला मारायचं नाही, मला मारायचं. मी काय केलेलं नाही, मला मारायचं नाही. आपला हात नाही लावायचा. मणी सर, कोणी मारत नाहीये तुम्हाला. हात नाही लावायचा. काळजी घेतोय तुमची. काय झालं तुम्हाला? मणी, अरे मणी, तुला आम्ही मारत नाही आहोत. आम्हाला तुझी काळजी वाटतेय. तू स्वप्न बघतोयस का? हे गण्या, या दोघी मला मारणार आहेत. आपल्याला सावध राहावं लागेल. गाफील होऊन चालणार रे. गड्या तू गड्या, बरं झालं तू आला. गड्या, सावध राहा गड्या. बघितलं ना, मणी सर झोपेत काय काय बडबडतायत. मणीला या सगळ्यात लवकरात लवकर बाहेर काढायला हवं. मला नाही सहन होते सगळं. काय अवस्था झालीये मणी सरांची. आतापर्यंत सरपोतदार साहेबांनी, शालिनी मॅडमनी, सुजित सरांनी, सगळ्यांनी मणी सरांना त्रास दिला. मी केलं सहन, पण आता नाही होत. मणी सरांची ही अवस्था मला नाही भोगवत आहे. मी आलेच. तू कुठे निघालीस? आलेच. अगं पण गण्या, दोघे मारणारे गण्या मला.
त्या दिन्याला कॉन्टॅक्ट कसा करू, तिकडे नक्की काय चाललंय याची माहिती कशी घेऊ मी समजा आउट हाऊस मध्ये गेलो चौकशी करायला तर त्या दोघींना राग येईल आणि माझा संशय पण येऊ शकतो. काय करू आता यावेळेला कोण आलंय? स्वानंदी, तू ह्या वेळेला? हे काय करतेस तू? दार का लावतेस तू? स्वानंदीप, हे बघ स्वानंदीप, काय झालंय मला सांग. स्वानंदीप, काय आहे स्वानंदी? कशा करता आलीस तू इथे? हे बघ मला सांग काय आहे ते. आपण बोलूया. हे बघ काय स्वानंदी, हे बघ माझी काही यात चूक नाहीये. मी जे करतोय हे फक्त माझ्या कुटुंबासाठी करतोय मी. तू काय झालंय? एकदम गप. स्वानंदी, तुला काय हवंय? कशासाठी आलीस तू इथे? जाब विचारायला आलीये मी तुम्हाला. आणि सरांची जी काही अवस्था झालीये ना ती तुमच्यामुळे झालीये. विचित्र वागतात ते. तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मिळून त्यांना जो काही त्रास दिलाय ना त्यामुळे त्यांची ही अवस्था झालीये. खबरदार हा, खबरदार माझ्या घराच्या अवतीभोवती जरी दिसलात तर तुमची सावली सुद्धा नकोय मला माझ्या घराभोवती. जर तुम्ही माझ्या घराच्या आजूबाजूला दिसलात तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आणि हो, मणी सरांना पार्टीच्या कामाने किंवा इतर कुठल्याही कामाने बोलवायची गरज नाहीये. ही सगळी कारण आहेत तुमची. तुमचा खरा उद्देश मनी सरांना त्रास द्यायचा असतो, मला कळलंय. त्यामुळे मणी सरांच्या संपर्कात सुद्धा यायचं नाही. तसं केलं तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल.